नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महागाथा या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती काय आहे. उत्पत्ती म्हणजे महाराष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला असावा, कधी निर्माण झाला असावा, आणि व्युत्पत्ती म्हणजे आपण त्याची फोड केल्यानंतर महाराष्ट्र या शब्दाची वेगळी फोड केल्यानंतर त्याचा काय अर्थ निर्माण होतो. या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरं तर हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर अनेक विचारवंतांनी याच्या आधी आपले अनेक मतं मांडलेली आहेत, आपले अनेक तर्क सांगितलेले आहेत, आणि नव्याने या विषयावर बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. तरी पण एक समस्या निर्माण होती. ती समस्या अशी की कोणत्या विचारवंताचं म्हणणं आपण खरं मानायचं. कारण अनेक विचारवंतांनी महाराष्ट्र हा शब्द कधी निर्माण झाला आणि महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ काय होतो याचे वेगळे तर्क दिलेले आहेत. सर्वसाधारणपणे आपण काय करतो की आपल्या मताच्या विचारवंताचं मत मानायचा प्रयत्न करतो. पण वास्तवामध्ये कोणतं मत सत्याच्या जास्त जवळ जाणार आहे हे जर आपल्याला ऐतिहासिक कसोटीवर आणि शास्त्रीय कसोटीवर जर तपासून पाहायचं असेल तर मग काय करावं लागेल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नव्याने वेगळं काही बोलणार नाही आहोत. कारण या विषयावर नव्याने वेगळं काही बोलण्यासारखं आता राहिलेलं देखील नाही आणि उरलेलं देखील नाही. आपण काय करणार आहोत की आत्तापर्यंत जेवढ्या विचारवंतांनी महाराष्ट्र या शब्दाचे वेगळे अर्थ सांगितले, मतं मांडली, त्या सर्व विचारवंतांची मतं मग अगदी प्राचीन काळापासून ते आत्ताच्या अर्वाचीन काळापर्यंत आपण त्या सगळ्या मतांचा विचार करणार आहोत, सगळ्या तर्कांचा विचार करणार आहोत. आणि मग कोणता तर्क ऐतिहासिक कसोटीवर किंवा शास्त्रीय कसोटीवर जास्त खरा उतरतो याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. मी माझं स्वतःचं कोणतंही मत या व्हिडिओमध्ये मांडणार नाही आहे. नेहमीप्रमाणे हा डिस्क्लेमर आहे. बहुतेक मित्रांना असं वाटतं की मी काहीतरी वेगळा इतिहास सांगायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, मी कुठलाही वेगळा इतिहास सांगायचा प्रयत्न करत नसतो कधी. जे पुरावे समोर येतात, जे इतिहासकारांनी मांडलेली मतं असतात त्याच्यावर आपण चर्चा करत असतो आणि कोणतं मत जास्त सत्याच्या जवळ जाईल याच्यावर विचार करत असतो. तर या व्हिडिओमध्ये देखील आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपा करून अशी कमेंट कुणी करू नका की तुम्ही तुमच्या स्वतःचा महाराष्ट्राचा अर्थ सांगतात. आपण फक्त सगळ्या विचारवंतांची मतं विचारात घेतो आहोत आणि मी माझ्या स्वतःचं कोणतंही वैयक्तिक मत याच्यामध्ये मांडत नाही आहे. कोणत्या विचारवंताचं मत शास्त्रीय आणि ऐतिहासिक कसोटीवर जास्त जुळतं याच्याबद्दल फक्त आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की नेहमी काय होतं की आपण काय करतो, आपल्या विचाराचे जे विचारवंत आहेत त्यांचीच फक्त मतं ऐकतो. आपल्या विरुद्ध विचाराचे जे विचारवंत आहेत त्यांची मतं ऐकत नाहीत किंवा ते कोणत्या व्ह्यूनी या गोष्टीकडे पाहत आहेत त्याचा आपण कधी विचार करत नाही. त्यामुळे आपला जो अभ्यास असतो किंवा आपला जो निष्कर्ष असतो तो बऱ्याच वेळेला एकांगी होतो. हे विषय जे असतात ते विषय अस्मितेचे असतात. म्हणजे महाराष्ट्र हा आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळं आपण आपल्या विरोधातल्या एखाद्या विचारवंताचं मत मान्य करायला तयारच नसतो. इथे आपण काय करणार आहोत, विचारवंतांनी जी मतं मांडलेली आहेत त्या विचारवंतांचे 4 भागामध्ये वर्गीकरण करणार आहोत. पहिले जे विचारवंत आहेत ते तत्कालीन समकालीन विचारवंत आपण म्हणू किंवा इतिहास लेखक म्हणू, जे त्या काळात कोणी असतील तर जेव्हा महाराष्ट्र हा शब्द पहिल्यांदा आला वापरात त्यावेळी जर कोणी महाराष्ट्र म्हणला असेल त्याला किंवा काय अर्थ सांगितला असेल तर तो आपण तपासणार आहोत. दुसरे जे विचारवंत आहेत ते थोडेफार आपण म्हणू शकतो की उजव्या विचारसरणीचे विचारवंत आहेत, जे क्षत्रिय, आर्य, उत्तरवंशी किंवा उत्तरेकडून येऊन लोकांनी इथे वस्ती केली अशा पद्धतीची मांडणी करतात. तिसऱ्या वर्गीकरणातले जे विचारवंत आहेत त्यांना आपण दक्षिणपंथी विचारवंत म्हणू शकतो. ते महाराष्ट्राची मांडणी करताना किंवा महाराष्ट्र शब्दाची उत्पत्तीची मांडणी करताना इथले मूल निवासी लोक जे होते त्यांच्या अनुषंगाने त्याची मांडणी करायचा प्रयत्न करतात. म्हणजे महार, नागवंशीय, प्राकृत भाषा अशा पद्धतीने. चौथे जे विचारवंत आहेत ते चौथे विचारवंत थोडासा भौगोलिक आणि प्रादेशिक या अंगाने विचार करायचा प्रयत्न करतात या विषयाचा, की महाराष्ट्र हे नाव कसं पडलं असेल त्याचा भौगोलिक अंगाने विचार करणं आणि प्रादेशिक अंगाने विचार करणं.
तर हे 4 वर्गीकरण आपण विचारवंतांचं केलेलं आहे. तर हे विचारवंतांचं वर्गीकरण मी केलेलं आहे, कारण जेवढे विचारवंत मला आत्तापर्यंत भेटले, ते इतिहासकार भेटले ज्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलले, त्यांचं 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे, आपल्याला समजायला सोपं व्हावं म्हणून. आपण या विषयाचे 2 भाग बनवणार आहोत, कारण हा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. पहिल्या भागामध्ये आपण फक्त कोणत्या विचारवंतांनी काय मत मांडलं आहे ते समजून घेणार आहोत, आणि दुसऱ्या भागामध्ये याच्यावर चर्चा करून आपण जसं म्हणलं तसं कोणत्या विचारवंताचं मत ऐतिहासिक आणि शास्त्रीय कसोटीवर सत्याच्या जास्त जवळ जातं आहे त्याचा विचार करणार आहोत. पहिला भाग फक्त आणि फक्त आपण विचारवंतांनी मांडलेल्या मतासाठी राखीव ठेवतो आहोत. त्याचं कारण असं आहे की माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी जाने जाने म्हणून कोणी काही लिहिलं असेल महाराष्ट्र या शब्दाबद्दल कसा निर्माण झाला त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असावी. असं होऊ नये की आपल्याला एखादा निष्कर्ष काढायचा नाही, आपण कोणाचं मत विचारातच घेतलं नाही. म्हणून या पहिल्या भागामध्ये आपण सर्व विचारवंतांची मतं विचारात घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार, आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची उत्पत्ती आणि व्युत्पत्ती. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच सांगणं गरजेचं आहे की हा थोडा तांत्रिक व्हिडिओ आहे. विचारवंतांनी मतं मांडलेली आहेत, ती मतं मला खाली तुम्हाला वाचून दाखवावी लागतील, कारण त्यामध्ये शब्दांचा बदल करून चालणार नाही. त्यामुळे बऱ्याचदा मला या व्हिडिओमध्ये खाली बघावं लागेल. काही मित्रांचा आपला असा भ्रम असतो की हा खाली बघून सांगणारा माणूस हा विचारवंत नसतो किंवा अभ्यासक नसतो, त्याच्या गोष्टी तोंडपाठ नसतात. पण खाली न बघता बोलणारी माणसं किती पुराव्यानिशी बोलतात याचा पण आपण विचार केला पाहिजे. मी खाली बघून बोलतो आहे याचा अर्थ एखादा मुद्दा मागे पुढे होऊ नये, एखादा संदर्भ निष्ठू नये, शब्द मागे पुढे होऊ नये म्हणून खाली बघून बोलतो आहे. बोलण्याच्या नादामध्ये या गोष्टी होतात. तर कृपा करून तसा कोणी गैरसमज करून घेऊ नका. हा व्हिडिओ थोडासा तांत्रिक असल्यामुळे त्या गोष्टी होणार आहेत. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की या विषयाला सुरुवात करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्र हे नाव पडलं कसं, याच्यावर अजून या महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या इतिहास लेखकांचं, संशोधकांचं किंवा विचारवंतांचं एकमत झालेलं नाही की हीच व्याख्या आहे की असंच महाराष्ट्राचं नाव पडलेलं आहे. आपण सर्वजण मिळून वाद घालत बसलेलो आहोत या विषयाबद्दल, कारण आपण हा प्रश्न मी मागाशी म्हटलं तसं अस्मितेचा तर केलेला आहेच, पण अस्मितेचा असण्याबद्दल वाईट काहीच नाही आहे, जातीपातीचा पण केलेला आहे. त्यामुळे आपल्या जातीला साजेसं किंवा आपल्या जातीचं पाठराखण करणारं जे मत असतं आपण त्याला धरून राहतो आणि दुसरं मत मान्य करायलाच तयार होत नाही. आपण त्याला ऐतिहासिक कसोटी, शास्त्रीय कसोटी लावायलाच तयार होत नाही, का तर ते आपल्या जातीचं महत्त्व कमी करतं म्हणून. या सगळ्या वादंगामध्ये हा प्रश्न एक भिजत घोंगडं झालेला आहे की महाराष्ट्र नाव कसं पडलं असेल, आणि आपण कोणीच दुसऱ्याचं नाव मान्य करायला तयार नाही. याच्यामुळे ना विद्वानांमध्ये एकमत आहे ना सर्वसामान्यांमध्ये एकमत आहे. आपण आता हे एकमत नसल्यामुळं जी मतभिन्नता निर्माण झालेली आहे ती काय आहे त्याचा थोडक्यात विचार करूया. सर्वसाधारणपणे बोलीभाषेमध्ये किंवा साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती महा अधिक राष्ट्र, म्हणजे महाशब्द वेगळा आणि राष्ट्रशब्द वेगळा, अशी एक संस्कृत पंडितांनी केलेली आढळते आपल्याला. आणि ती सरळ व्युत्पत्ती आहे. महाशब्द वेगळा केला, राष्ट्रशब्द वेगळा केला, आणि एक महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असं प्रकारचं भासवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या मांडणीला कुठलाही ऐतिहासिक आणि भौगोलिक पुरावा मिळत नाही. म्हणजे हे मत मान्य करायचं म्हटलं तर कुठला तरी एक ऐतिहासिक किंवा भौगोलिक पुरावा मिळाला पाहिजे. मगाशी मी म्हटलं तसं या ऐतिहासिक कसोटीवर खरं ठरलं पाहिजे, भौगोलिक कसोटीवर खरं ठरलं पाहिजे, शास्त्रीय कसोटीवर हे मत खरं ठरलं पाहिजे. पण याला कोणताही पुरावा नाही. ही फक्त संस्कृत पंडितांनी केलेली मांडणी आहे. त्याच्यानंतर थोडा आपण प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास केला तर प्राचीन वाङ्मयामध्ये महाराष्ट्राला दक्षिणपथ असं संबोधलेलं आपल्याला आढळून येतं किंवा ही संज्ञा महाराष्ट्राबद्दल वापरलेली आपल्याला आढळून येते. सर्वसाधारणपणे नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या भागाला दक्षिणपथ म्हणलं जायचं. मग एवढा भाग आता खरोखर महाराष्ट्र आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे या मताबद्दल किंवा या नावाबद्दल पण शंका घ्यायला जागा होते. सातवाहनांच्या काळामध्ये खास करून दक्षिणपथ हा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो किंवा त्याचा उल्लेख केलेला दिसतो. त्याच्यावरून आपल्याला असं आढळून येतं की सातवाहनांचं राज्य इसवी सन 3-4 शतकामध्ये लयाला गेला आपण धरून चालू. त्याच्यानंतर महाराष्ट्र हा शब्द अस्तित्वात आला असला पाहिजे, कारण त्याच्या आधी महाराष्ट्राला उद्देशून जो शब्द वापरलेला आहे तो दक्षिणपंथ असा वापरलेला आहे. सातवाहनांच्या काळामध्ये दक्षिणपथ असा वापरलेला आहे. अजून त्याच्या आधी शिलालेखामध्ये शब्द वापरलेले आहेत, महरट्ट, महाराष्ट्र वगैरे, आपण त्याच्याकडे येतोच आहोत.
पण एक अशी धारणा आहे की सातवाहन ज्या अर्थी दक्षिणपथ म्हणत होते त्या अर्थी दक्षिणपथ हेच महाराष्ट्राचं नाव असावं त्या काळामध्ये. महाराष्ट्र हा शब्द किंवा महाराष्ट्र हा शब्द नंतर आला असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आता आपण थोडं मागे वळून जायचं बघितलं तर याच्या पण मागे गेल्यानंतर जर आपल्याला महाराष्ट्र शब्दाचा शोध घ्यायचा असेल तर मग आपल्याला पुराण ग्रंथांचा आणि शिलालेखांचा आश्रय घ्यावा लागतो. कारण प्रत्यक्ष महाराष्ट्र शब्द उच्चारलेली व्यक्ती आज आपल्याला सापडेल असं नाही की त्या काळामध्ये कोणी जिवंत होते आणि तिने महाराष्ट्र शब्द उच्चारला, ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवले आणि आज आपण बघतोय. अशी परिस्थिती नाही आहे. तो महाराष्ट्र शब्द शोधायचा म्हणला प्राचीन काळामध्ये तर आपल्याला तो कुठेतरी लिहून ठेवलेलाच शोधायला लागेल. म्हणजे तो वाङ्मयामध्ये शोधावा लागेल, साहित्यामध्ये शोधावं लागेल किंवा शिलालेखांमध्ये शोधावं लागेल. तर आता आपण काय करूया की एक एक करून कोणत्या ग्रंथामध्ये कोणता शब्द आला आहे महाराष्ट्राबद्दल त्याची थोडी माहिती करून घेऊयात. कोणत्या शिलालेखामध्ये कुठे महाराष्ट्र शब्द आला आहे किंवा कोणी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणून घेतलं आहे त्याची माहिती करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर मग आत्ताच्या काळातले जे इतिहासकार आहेत, आधुनिक इतिहासकार जे मागं वळून बघतात शोध घेताना, त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. तर सर्वात प्रथम महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख जो आहे तो आपल्याला वररुचीच्या प्राकृत प्रकाश नावाच्या व्याकरण ग्रंथामध्ये आढळून येतो. त्याच्यानंतर वात्सायन, भरतमुनी यांच्या ग्रंथामध्ये पण हा उल्लेख आलेला आहे. मार्कंडेय पुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण याच्यामध्ये पण महाराष्ट्र हे नाव सापडतं असं आपल्या काही मित्रांचं म्हणणं आहे. वरामिर्य, दंडी, राजशेखर यांच्या संस्कृत ग्रंथामध्ये देखील महाराष्ट्र या शब्दाचा अनेकदा उल्लेख आलेला दिसतो. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा उल्लेख महानुभवी ग्रंथकार आचार महाभाष्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळे उल्लेख काय आहेत की हे सगळे संस्कृत ग्रंथामध्ये किंवा संस्कृतचा प्रभाव असलेल्या मराठी ग्रंथामध्ये आलेले उल्लेख आहेत. याच्या समांतर प्राकृत भाषेमध्ये देखील आपल्याला काही महाराष्ट्राच्या संदर्भात उल्लेख आलेले दिसतात. पण त्या प्राकृत भाषेमध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्र असं म्हटलं जात नाही, महाराष्ट्राला महारट्ट असा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. मग सगळ्यात जुना जो उल्लेख आहे आपल्याला महाराष्ट्राचा महारट्ट असा, तो महावंश या बौद्ध ग्रंथामध्ये महारट्ट या शब्दाचा उल्लेख आहे. महारट्ट म्हणजे आपण प्राकृतमध्ये महाराष्ट्र म्हणू शकतो त्याला. या ग्रंथातील निर्देशानुसार बौद्ध भिक्षू मोगलीपुत्र तिस्स याने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये म्हैस मंडळ, बनवासी, अपरांतक, महारट्ट येथे बौद्ध धर्मोपदेशक पाठवले होते. यावरून इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून महारट्ट हे नाव रूढ असावे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे आपण जसं म्हणलं की सातवाहनांचं राज्य 4थ्या शतकामध्ये लयाला गेलं तेव्हा त्यांनी दक्षिणपथ हा शब्द वापरला, तर इथे आपल्याला 3ऱ्या शतकामध्ये पण दक्षिणपथ नाही पण महाराष्ट्राबद्दल एक वेगळं नाव वापरलेलं आपल्याला आढळून येतं, ते म्हणजे महारट्ट. याच्यावरून आपल्याला काय कळतं की याच्यावरून आपल्याला असं कळतं की हे महारट्ट असेल नाही तर महाराष्ट्र असेल हे 3ऱ्या शतकाच्या आधीपासूनच बोलीभाषेमध्ये रुजलेलं असलं पाहिजे कुठेतरी. ते बोली भाषेमध्ये रुजलेलं आहे म्हणून ते साहित्यामध्ये नंतर आपल्याला लिहिलेलं दिसून येतं. आणि हे वेगळ्या वेगळ्या भाषांच्या साहित्यामध्ये वेगळा शब्द आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, जो मॅपवर आपल्याला दिसतो नकाशावर भारत देशाच्या, तो भूभाग संस्कृत भाषेमध्ये त्याला महाराष्ट्र म्हणलं जात होतं आणि प्राकृत भाषेमध्ये त्याला महारट्ट म्हणलं जात होतं. आणि या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही शब्द त्या काळामध्ये 3ऱ्या शतकाच्या आधीपासून एकमेकांना समांतर वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये प्रचलित असावेत असं आपण ह्या ज्या आत्तापर्यंतचे आपण जे पुरावे पाहिले त्याच्यावरून म्हणू शकतो. त्यानंतर आता आपण शिलालेखांकडे वळूयात. हे आपण ग्रंथांमधले पुरावे पाहिले, आता आपण शिलालेखांकडे वळूयात. मध्य प्रदेश सागर जिल्ह्यातील इसवी सन पूर्व 365 कोरलेल्या एरनगावच्या स्तंभलेखामध्ये शकवंशी महाछत्रप श्रीधर वर्माचा आरक्षिक व सेनापती सत्यनाग याने स्वतःला महाराष्ट्रीय म्हणून घेतलेला आहे असं लिहिलेलं आहे तिथे. या स्तंभलेखातील महाराष्ट्राचा जो उल्लेख आहे, हा महाराष्ट्राचा उल्लेख हा सर्वात प्राचीन उल्लेख मानला जातो. म्हणजे शिलालेखावर किंवा स्तंभलेखावर लिहिलेले जे उल्लेख आहे त्यातला हा सगळ्यात प्राचीन उल्लेख आहे. इसवी सन 365 कोरलेला आहे. त्याच्यानंतर अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच राष्ट्रिक असं म्हणलेलं असून त्याचंच संस्कृत रूप राष्ट्रिक असे झालं असं रा. भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहासविषयक ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. अशोकाच्या शिलालेखामध्ये जो आपण म्हणतो की आपल्याला नालासोपारा इथे सापडला, तो आता वेल्स म्युझियममध्ये ठेवलेला आहे.
त्या अशोकाच्या शिलालेखामध्ये एकही ठिकाणी महाभोज असा देखील उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणून घेत होते, तसेच या प्रदेशामध्ये राहणारे, महाराष्ट्राच्या भूभागावर राहणारे राष्ट्रिक लोक यांनी स्वतःला महाराष्ट्रिक किंवा महारट्ट असं म्हणून घेतलं असावं आणि ते ज्या देशात राहत त्या देशाला महारट्ट किंवा महाराष्ट्र असं नाव पडलं असावं, अशी देखील अशोकाच्या शिलालेखातल्या लिहिलेल्या महाभोज या शब्दावरून काही लोक मांडणी करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विजापूर जिल्ह्यामधील मलप्रभा नदीच्या तीरावर ऐहोळी येथील जितेंद्र मंदिराच्या कोरीव लेखात पंडित रवी कीर्तिकृत एक प्रशस्ती श्लोक दिले आहेत. म्हणजे रवी कीर्तीने लिहिलेले काही प्रशस्ती श्लोक दिले आहेत. त्यातील एका श्लोकामध्ये कल्याणीचा चालुक्य नरेश सत्याश्रय पुलकेशी याने 99,000 गावे व महाराष्ट्र नावाने ओळखलेल्या जाणाऱ्या तिन्ही प्रदेशांचे आधिपत्य मिळवले अशी नोंद केलेली आहे आणि ही नोंद इसवी सन 712 मधली आहे. बदामीचा चालुक्य नरेश पुलकेशी दुसरा याने पण ऐहोळे येथील एका शिलालेखात त्याने 3 महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र जिंकल्याचं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये विदर्भ, कुंतल आणि महाराष्ट्र अशी पण काही ठिकाणी आपल्याला जोडणी केलेली दिसून येते. पण ही 3 महाराष्ट्र जे म्हणले आहेत, ही 3 महाराष्ट्र नेमकी होती कोणती? म्हणजे ही 3 महाराष्ट्र राज्य त्याने जिंकली म्हणतो आपण, तो महाराष्ट्रात आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्यातला भूभाग नेमका होता कोणता याचा कुठेच उल्लेख सापडत नाही. ही महाराष्ट्र कुठली आहेत याच्याबद्दल देखील आपल्याला काही उलगडा होत नाही. काही विद्वानांच्या मते विदर्भ म्हणजे कुंतल असू शकतो आणि महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, कुंतल आणि महाराष्ट्र अशी 3 वेगळी महाराष्ट्र असू शकतात असं पण काही विचारवंत मानतात. पण ही कुठली महाराष्ट्र काय आहेत, हा कुठला प्रदेश आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. हे सांगणं गरजेचं आहे. मग आता हे जे 3 महाराष्ट्राचे प्रकार सांगितले जातात किंवा शिलालेखामध्ये लिहिलेले आहेत, यातला कुठला प्रकार प्राचीन कालखंडामध्ये आढळून येतो का त्याचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे. तर या 3 महाराष्ट्रांमधला प्राचीन काळामध्ये आढळून येणारा एकच उल्लेख आहे, तो म्हणजे विदर्भ. विदर्भाचा उल्लेख सर्वात प्राचीन आहे. ऐतरेय ब्राह्मण्यानुसार जंगले आणि भयानक कुत्र्यांसाठी विदर्भ हा प्रसिद्ध होता आणि असू देखील शकेल, कारण आपल्याला दायमाबाद संस्कृतीमध्ये जी काही तांब्याची शिल्प सापडले त्याच्यामध्ये गेंडा सापडला. म्हणजे गेंड्याचं शिल्प कोणी दायमाबादच्या संस्कृतीमध्ये, दायमाबाद जिल्हा याच्यामध्ये ठेवायचं काही कारणच नाही भूभागामध्ये. ज्या अर्थी ते दायमाबादमध्ये गेंड्याचं शिल्प आहे त्या अर्थी गेंडा महाराष्ट्रामध्ये त्या काळात राहत असावा किंवा त्यांना गेंडा जवळपास कुठेतरी राहतोय ते माहीत असावं. तशाच याने जर आपण भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर विदर्भामध्ये त्यावेळेला जंगल आणि भटकी कुत्री, जंगली कुत्री आपण म्हणू शकतो ती राहत असावीत. विदर्भाचं त्याच्यानंतरचे जे उल्लेख आहेत ते बृहदारण्यक्य आणि जैमिनी योपनिषद ब्राह्मण याच्यामध्ये आलेले आहेत. जैन, बौद्ध आणि ब्राह्मणी वाङ्मय आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये देखील महाराष्ट्रातील प्राचीन उत्कीर्ण लेखामध्ये ऋषिक, अश्मक, दंडक, कुंतल, अपरांत आणि मूलक इत्यादी विभागांचा दक्षिण पथाच्या संदर्भामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे दक्षिण पथ कशाला म्हणायचं मगाशी आपण विचार केला तो, तर त्याचा उल्लेख या प्रकारे आढळतो की दक्षिण पथामधली काही राज्य असावीत किंवा भूभाग असावेत अशा पद्धतीने उल्लेख आलेला आहे. पुराव्यानिशी सिद्ध करता येणं अवघड आहे. सध्याचा जो विदर्भ आहे तो नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांचा मिळून एक विदर्भ बनलेला आहे. मग ही जी नावं आहेत ही या जिल्ह्यांना किंवा भूभागांना वेगळ्या प्रकारे प्राचीन काळामध्ये असू शकतील. उल्लेख आला म्हणून सांगितलेला आहे. याच्यामध्ये काही जे भूभाग होते त्याच्यामध्ये कोणता विभाग कुठं होता हे थोडंफार आपण सांगू शकतो, सगळ्याच भूभागांबद्दल सांगू शकत नाही. म्हणजे अपरांत हे जे नाव आलेलं आहे, तर अपरांत म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरात याच्या भागाला अपरांत म्हणलं जायचं. वरती उल्लेख केलेले बाकीचे जे इतर विभाग होते ते इतर विभाग सर्वसाधारणपणे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये पसरलेले असावेत त्या काळामध्ये, असा एक अंदाज आहे. महराठी या शब्दाचा वापर सातवाहनांच्या लेखामध्ये त्याचप्रमाणे उत्तर काळातील काही नाण्यांवर आढळून येतो. त्याच्यामुळे याच्यामुळे पण महाराष्ट्र नाव हे महाराठी या नावापासून झालं असं काही मित्र आपले मांडणी करताना आपल्याला दिसून येतात. इसवी सन 7व्या शतकामध्ये चीनी प्रवासी युआन संग याने पण महाराष्ट्राला भेट दिली होती
आणि ती महाराष्ट्राला त्याने भेट दिली होती. ती चालुक्य राजा दुसरा पुलकेशी तेव्हा महाराष्ट्रावर राज्य करत होता आणि या चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीलाच त्याने मोहिलाच असं म्हणलं आहे. म्हणजे मोहिलाच म्हणजे महाराष्ट्राचा राजा, मोहिलाजचा राजा असं म्हणलं. मोहिलाच या शब्दाचा अर्थ महाराष्ट्र असा इथे घेतला जातो. म्हणजे महाराष्ट्राला त्या काळामध्ये मोहिलाच असं पण म्हणलं जात होतं, असं पण आपण समजू शकतो एक प्रकारे. अजून काही कवी लोक आहेत, त्यांनी पण त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये म्हणू शकतो आपण, त्यांनी त्यांचं आपण म्हणतो की वैयक्तिक माहिती दिली आहे. त्या वैयक्तिक माहितीमध्ये पण महाराष्ट्राचा उल्लेख येतो. असाच 10व्या शतकातील राजशेखर हा कवी सांगतो की महाराष्ट्रीय कुलवधूशी त्यानं लग्न केलं आहे आणि ती महाराष्ट्रीय कुलवधू चाहुआन म्हणजे आत्ताच्या काळातली चव्हाण या कुलातली असावी अशी काही लोक मांडणी करतात. अजून जे काही आपले मित्र आहेत प्राचीन काळामध्ये, की हे आता आपण प्राचीन काळाबद्दल बोलतो, म्हणजे 10व्या शतकापर्यंत आपण विचार केला, 3व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत विचार करतो आहे आपण. तर हा जो विचार केला आपण तो महाराष्ट्र आणि त्याच्या वरच्या भागातले लोक काय म्हणतात त्याचा विचार केला. महाराष्ट्राच्या खालच्या भागातले म्हणजे दक्षिणेकडचे लोक महाराष्ट्राला काय म्हणत होते त्याचा जर थोडा शोध घेतला तर आपल्याला असं कळतं की मराठ्यांना कानडी आणि तमिळ भाषेमध्ये किंवा कानडी आणि तमिळ लोक जे आहेत ते मराठ्यांना आरियेरू या नावाने ओळखतात किंवा त्या काळामध्ये आरियेरू हे नाव प्रचलित होतं. आरियेरू हे नाव जर आपण शोधायचं म्हटलं की कधीपासून वापरात होतं तर आपण 2ऱ्या शतकापर्यंत मागं जाऊ शकतो. म्हणजे 2ऱ्या शतकापर्यंत हे नाव आपल्याला आरियेरू हे सापडतं. या आरियेरूचाच पुढे अपभ्रंश होऊन महाराष्ट्राबद्दल आरिवाके असा एक शब्द प्रचलित झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आरियेरू लोक जिथे राहतात ते आरिवाके अशा अर्थाने दक्षिणेकडच्या लोकांकडून हा आपल्याला शब्द काय झालेला दिसतो, प्रचलित झालेला दिसून येतो. मग मगाशी मी आता म्हणलं तसं आपण काय केलं की प्राचीन कालखंडामध्ये इथपर्यंत आपण पाहिलं की प्राचीन कालखंडामध्ये इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते अंदाजे 10व्या शतकापर्यंत महाराष्ट्र हा शब्द कुठे कुठे आढळून येतो ग्रंथांमध्ये आणि शिलालेखांमध्ये, त्याचा आपण थोडासा धावता आढावा घेतला. ज्या अर्थी हा शब्द शिलालेखांमध्ये आणि ग्रंथांमध्ये 3ऱ्या शतकापासून आढळून येतो याचा अर्थ असा होतो की 3ऱ्या शतकाच्या आधी हा शब्द बोली भाषेमध्ये अस्तित्वात असावा म्हणून तो महाराष्ट्रासंबंधी किंवा आत्ता आपण ज्या भूभागाला महाराष्ट्र म्हणतो त्याच्या संबंधी वापरात होता. भाषेनुसार त्याचा उच्चार बदलत होता. संस्कृत भाषेप्रमाणे त्याला महाराष्ट्र म्हणलं जात होतं आणि प्राकृत भाषेप्रमाणे त्याला महरट्ट म्हणलं जात होतं. पण हे समांतर दोन्ही भाषा चालत होत्या. तसे दोन्ही समांतर शब्द आज आपण ज्या महाराष्ट्र या भूभागावर राहतो त्या भूभागाला उद्देशून इसवी सन 3रं शतक ते 10व्या शतकापर्यंत अस्तित्वामध्ये होते. मगाशी मी ज्या 4 वर्गीकरणांचा उल्लेख केला की 4 प्रकारचे इतिहासकार आहेत. या प्रकारांमध्ये वेगळे वेगळे इतिहासकार येतात या वर्गीकरणामध्ये, पण हे 4 प्रकार पडतात इतिहासकारांचे. ते 4 इतिहासकार वेगळी वेगळी भूमिका मांडतात महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीबद्दल आणि व्युत्पत्तीबद्दल. तर त्यातले जे पहिल्या वर्गातले इतिहासकार आहे ज्यांना आपण म्हणू की तत्कालीन इतिहासकार म्हणतो आपण. मग आता 3ऱ्या शतकामध्ये कोणी इतिहासकार होतं का ज्याने एक इतिहास ग्रंथ लिहून ठेवला किंवा संदर्भ ग्रंथ लिहून ठेवला या भारत देशामध्ये? 3ऱ्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत आपल्याला कोणी आढळत नाही ज्याने मराठीमध्ये काही लिहिलं आहे किंवा महाराष्ट्राबद्दल काही लिहिलं आहे ऐतिहासिक ग्रंथामध्ये म्हणतो आहे मी. मगाशी आपण ज्या ग्रंथांची नावं घेतली ते ग्रंथ पौराणिक ग्रंथ आहेत. ऐतिहासिक ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथ यातला फरक काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण ज्या ज्या वेळेला मी ऐतिहासिक विषयाबद्दल बोलतो आपले मित्र पौराणिक ग्रंथामधले पुरावे द्यावे लागतात म्हणून तो फरक स्पष्ट करून सांगणारा एक वेगळा व्हिडिओच आपण बनवलेला आहे. त्यामुळे आत्ता जेव्हा मी असं म्हणतो आहे की 3ऱ्या शतकामध्ये कुठल्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये आपल्याला उल्लेख सापडत नाही भारत देशातल्या, तेव्हा कृपा करून पौराणिक ग्रंथातले दाखले मीच जे वर दिलेले आहेत या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे ते दाखले कुणी कृपा करून खाली कमेंटमध्ये देऊ नका अशा आपल्या सर्वांना विनंती आहे. जर काही गोंधळ असेल आपल्या मनामध्ये तर कृपया तो व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कृपया तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहावा म्हणजे ऐतिहासिक ग्रंथ आणि पौराणिक ग्रंथामध्ये गैरसमज आपल्या मनामध्ये होणार नाहीत. तर ज्या वेळेला मी मागच्या शतकामध्ये जातो किंवा मी 3ऱ्या शतकामध्ये जातो आणि विचार करतो 3ऱ्या शतकापासून 10व्या शतकामध्ये कोणी ऐतिहासिक ग्रंथ लिहिला आहे का, संदर्भ ग्रंथ लिहिला आहे का ज्याला एक महाराष्ट्राच्या इतिहासाचं संसाधन म्हणून वापरता येईल. मराठ्यांच्या इतिहासाचं संसाधन आहे, मी महाराष्ट्राच्या इतिहासाचं संसाधन म्हणून वापरतो असा ग्रंथ लिहिला आहे का? तर नाही. असा कुठला ग्रंथ आपल्याला ऐतिहासिक ग्रंथ आढळूनच येत नाही कोणी लिहिलेला. पण महाराष्ट्रामध्ये लिहिला नसेल तरी पण ग्रीक लेखक जो होता अलेक्झांडरचा सेनापती होता आणि नंतर त्याने इजिप्त या देशावर राज्य केलं, त्याचं नाव आहे टॉलेमी. त्याने भारताबद्दल पुष्कळ काही त्याच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले जी माहिती त्याच्या कानावर आली ती. कारण चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये ग्रीकांचा भारताशी संबंध आला
काही ग्रीक वकील चंद्रगुप्त मौर्याच्या त्यानंतर सातवाहन राजांच्या पण पदरी होते किंवा त्यांचा संबंध होता. सातवाहन राजांचा व्यापार पण आपल्याला ग्रीक देशाशी चाललेला आढळून येतो. त्यामुळे भारताबद्दल काही माहिती उडत उडत तिकडे ग्रीक देशामध्ये पोहोचलेली होती कर्णोपकर्णी होऊन, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा एक उल्लेख आहे तो टॉलेमीच्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतो. टॉलेमी असं म्हणतो की तो महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना परवारी असं म्हणतो त्याच्या ग्रंथामध्ये. काही लोक तो महाराष्ट्रात राहणाऱ्या महारांना परवारी असं म्हणतो, अशा प्रकारची मांडणी करताना आपल्याला दिसतात. पण तो महारांना परवारी म्हणतो का मराठ्यांना परवारी म्हणतो का लट्टांना परवारी म्हणतो का रट्टांना म्हणतो का राष्ट्रिकांना म्हणतो हे आपण सिद्ध नाही करू शकत. तो फक्त परवारी म्हणतो. महाराष्ट्रात राहणारे लोक हे परवारी आहेत आणि हे लोक आर्य कुळाच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत, म्हणजे आर्य संस्कृतीच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत. म्हणजे हे जे लोक इथं राहत आहेत हे आर्य संस्कृतीच्या बाहेरचे लोक आहेत आणि ज्यांना आपण आज मराठी म्हणून ओळखतो, या कुळातले काही लोक जर तिथे राहत असतील ज्यांना आपण रट्ट महारट्ट वगैरे म्हणतो, तर ह्या लोकांना पण हे लोक आर्य म्हणून ओळखतात असं मत टॉलेमीनं मांडलेलं आहे. पण हे मत त्याने इजिप्तमध्ये बसून मांडलेलं आहे, त्याच्या कानावरची माहिती गेली, त्यामुळे फारसं विश्वसनीय मानता येत नाही. पण त्याने काहीतरी म्हणलेलं आहे. हा एक संदर्भ आपल्याला सापडतो की तत्कालीन लेखक एक काहीतरी म्हणतो. महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये एवढीच सापडते की ज्या लोकांची वस्ती 3ऱ्या शतकामध्ये महाराष्ट्रात असावी ते लोक आर्य नसावेत, एवढा तरी आपण अंदाज टॉलेमीच्या बोलण्यावरून बांधू शकतो. किंवा आर्यनंतर आले असावेत, जसं बाकीच्या इतिहासकारांनी पुढं म्हणलेलंच आहे. आपण त्याच्याबद्दल पण चर्चा करूयात. म्हणजे आर्यांना कानडी भाषेमध्ये आरे असं म्हणलं जातं. या आरेचंच पुढे जाऊन आर्यकी झालं किंवा आर्यअके झालं, जे मी मगाशी म्हणलो होते. आर्यरूचा अपभ्रंश आर्यअके झाला. आर्यांना पण आर्य म्हणलं जात होतं, त्याचा पण अपभ्रंश होऊन आर्यअके झालं आणि आर्यअके असं महाराष्ट्राला खालच्या कानडी भाषेमध्ये किंवा दक्षिणेतल्या भाषांमध्ये संबोधण्यात यायला लागलं. एरियन नावाचे जे ग्रहस्थ आहेत विद्वान, त्यांनी देखील त्यांच्या इंडिका ग्रंथामध्ये आज ज्यांना आपण मराठ्यांचा प्रदेश म्हणतो त्या मराठ्यांच्या प्रदेशाला आर्यके असंच संबोधलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र मरहट्ट याच्या व्यतिरिक्त पण तत्कालीन कालखंडामध्ये म्हणजे 3ऱ्या ते 10व्या शतकामध्ये आपल्याला आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या भूभागाबद्दल 2 अजून संबोधनं सापडतात किंवा 2 अजून संज्ञा सापडतात. त्या 2 संज्ञा म्हणजे मोहिलाज, जे युआन संघने म्हणलेलं आहे ते, आणि आर्यके. हे कानडामध्ये किंवा तमिळच्या अपभ्रंश होऊन या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. फक्त महाराष्ट्र आणि महरट्ट हे 2च शब्द महाराष्ट्राबद्दल नाही आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत. दुसरे जे इतिहासकार आहेत ज्यांना मी उजव्या विचारसरणीचे इतिहासकार म्हणतो किंवा आपण मी म्हणतो किंवा म्हणू शकतो आपण, त्यांनी ज्या पद्धतीची मतं मांडली आहेत त्यावरून आपण त्यांना उजव्या विचारसरणीचे विचारवंत म्हणू शकतो किंवा उत्तरवंशी विचारवंत म्हणू शकतो, की जे उत्तरेच्या वंशाच्या अनुषंगाने विचार करत आहेत. सर्वसाधारणपणे हे इतिहासकार जे मांडणी करतात ती मांडणी करताना संस्कृत, क्षत्रिय, आर्य ह्या गोष्टी महाराष्ट्राशी जोडून मांडणी करायचा प्रयत्न करतात. किंवा उत्तरेकडून कोणीतरी येऊन महाराष्ट्रामध्ये स्थिरावलं आणि त्यांच्या नावावरून महाराष्ट्र नाव पडलं, अशा प्रकारची मांडणी करायचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. ते विचारवंत कोण आहेत त्यांची आपण थोडक्यामध्ये माहिती करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा नाव येतं डॉक्टर भांडारकर यांचं. डॉक्टर भांडारकरांचं महाराष्ट्राच्या उत्पत्तीबद्दल मत असं आहे की महाराष्ट्रातील राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक अथवा महारट आणि संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव दिले, किंवा हे जे लोक राष्ट्रिक इथे राहत होते जे स्वतःला महाराष्ट्रिक किंवा महारट म्हणत होते त्यांचा अपभ्रंश होऊन संस्कृतमध्ये या भूभागाला महाराष्ट्र असं नाव मिळालं, असं डॉक्टर भांडारकरांचं मत आहे. त्यानंतर शंबा जोशी यांचं असं मत आहे की महाराष्ट्र हे महरठ्ठांचे संस्कृत रूप होते. देशाचे जुने नाव महरट्टच होते. म्हणजे शंबा जोशी असं म्हणतात की देशाचं हे जुनं नाव होतं ते महरट्टच होतं. संस्कृत भाषेचा प्रभाव वाढल्यानंतर महरट्टचं महाराष्ट्र झालं. तिसरे जे आपले विचारवंत आहेत ते तिसरे विचारवंत आहेत द.बा. डिस्कळकर. त्यांच्या मते महाराष्ट्राचे संस्कृतीकरण होऊन महाराष्ट्र असे रूप तयार झाले. म्हणजे महाराष्ट्र लोकांचा जो देश तो महाराष्ट्र अशी एक सर्वसाधारणपणे त्याची मांडणी केली जाते. आणि जसं जसं महाराष्ट्रामध्ये जे वेगळे वेगळे लोक राहत होते त्या लोकांचं संस्कृतीकरण झालं, समाज एकत्र आला, तसं महरट्टचं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊन तो शब्द वापरात आला. मगाशी जे शंभा जोशी म्हणत होतं त्याच्याशीच थोडंफार मिळतं जुळतं मत द.बा. डिस्कळकर आपल्याला मांडताना दिसतात. पुढचे जे आपले विद्वान विचारवंत आहेत त्यांचं नाव आहे ची.वी. वैद्य.
ची वी वैद्य असं म्हणतात की इसवी सन पूर्व 600च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इत्यादी वसाहती करून स्थायिक झाले. आता इथे एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की ऐतिहासिक कालखंड जो महाराष्ट्राबद्दल माहिती देणारा आहे तो इसवी सन पूर्व आपण म्हणू शकतो की 3ऱ्या शतकापासून आहे. जेव्हा आपल्याला चंद्रगुप्त मौर्याची माहिती मिळते, ग्रीकांची माहिती मिळते, त्याच्या मागे आपण गेलो तर तो प्रागैतिहासिक कालखंडामध्ये विषय जातो किंवा पौराणिक कालखंडामध्ये विषय जातो. म्हणजे 600 वर्ष किंवा 700 वर्ष, 800 वर्ष इसवी सन पूर्व काय झालं त्याचे ऐतिहासिक दाखले कुठे मिळत नाहीत. मग ऐतिहासिक पुस्तक आणि पौराणिक पुस्तक कशाला म्हणावं, हा फरक परत एकदा मी म्हणतो की तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघावा या मताचा विचार करण्याच्या आधी. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे जे उल्लेख येतात हे पौराणिक ग्रंथातले उल्लेख येतात. खरोखर त्यावेळेला गोपराष्ट्र नावाचं राष्ट्र होतं का महाराष्ट्रामध्ये, मल्लराष्ट्र होतं का, पांडुराष्ट्र होतं का, याचे पुरावे कुठंच भेटणार नाहीत आपल्याला, कारण हा प्रागैतिहासिक काळ आहे जो सांगितला जातो तो. तरी पण आपण मान्य करू की ची वी वैद्य म्हणतायत त्यांच्या मताप्रमाणे ते मांडणी करतायत. तर पुढे काय झालं आपण त्याचा विचार करू. पुढे त्यांचं म्हणणं असं आहे ची वी वैद्यांचं की अशोकाच्या शिलालेखामध्ये जो राष्ट्रिक उल्लेख आढळतो ते राष्ट्रिक लोक म्हणजे हेच आर्य लोक होते जे इथं वसाहती करून राहत होते. आंध्रभर्त्य म्हणजे सातवाहन राजांच्या काळामध्ये किंवा साम्राज्याच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर सातवाहनांची सत्ता प्रस्थापित झाली आणि या सगळ्या ज्या वसाहती आर्यांनी केल्या होत्या त्या वसाहती एकाच सत्तेखाली आल्यानं एक राष्ट्र निर्माण झालं आणि त्या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असं नाव पडलं. अशी मांडणी आपल्याला ची वी वैद्य करताना दिसतात. पुढचे जे आपले विचारवंत आहेत त्यांचं नाव आहे राजाराम शास्त्री भागवत. राजाराम शास्त्री भागवत थोडंसं साहित्यिक ग्रंथांच्या आधारे या विषयाची मांडणी करताना दिसतात. याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की ऐतिहासिक ग्रंथ आणि साहित्यिक ग्रंथ याच्यामधला फरक काय. त्यामुळं एखादा विषय जर आपण ऐतिहासिक बोलत असू तर त्याला साहित्यिक ग्रंथातला एखादा उल्लेख पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल का याची माहिती देणारा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या विषयाचा विचार करण्याच्या आधी किंवा या मताचा विचार करण्याच्या आधी कृपया आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहावा, म्हणजे थोडंसं मनामध्ये गोंधळ असेल तर दूर होईल. इथे काय होतं की राजाराम शास्त्री भागवत साहित्यामध्ये काय उल्लेख येतो, त्यातही संस्कृत नाटकांमध्ये काय उल्लेख येतो त्याचा विचार करतात. आणि संस्कृत नाटकामध्ये येणारा मरहट्ट हा जनवाचक शब्द, जनवाचक म्हणजे लोकांना उद्देशून वापरण्यात येणारा शब्द, त्या शब्दामधूनच मराठा हा शब्द निर्माण झाला असावा का त्याच्यामध्येच मराठा शब्दाची मुळं दिसतात, प्रकृती दिसते, असं राजाराम शास्त्री भागवत यांचं मत आहे. मराठा या शब्दाची ते अजून एक दुसरी व्याख्या सांगतात, ती म्हणजे मरता तब हटता, मरतो तेव्हा हटतो तोच मराठा, अशी राजाराम शास्त्र भागवत हे मत सांगतात. ही अशी त्यांनी मराठा शब्दाची लोकगुणवाचक व्युत्पत्ती सांगितलेली आहे. लोकगुणवाचक म्हणजे समाजामध्ये राहणारे लोक, त्यांच्यामध्ये अंगभूत असणारा गुण, त्या गुणाला धरून त्यांनी व्युत्पत्ती सांगितलेली आहे. मराठा म्हणजे मरता तब हटता, मरतो तेव्हाच हटतो तो मराठा. आपल्या पुष्कळ लोकांना हे मत ऐकून मित्रांना खूप आनंद होईल, कारण ते आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्याबद्दल मिळतं जुळतं मत आहे, आपण जे स्वतःला समजतो त्याच्याबद्दल. पण थोडा जर आपण पुढं जाऊन विचार केला खोलामध्ये तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की खरोखर मरता तो हटता तो मराठा आहे का, नाही आहे. त्याचं कारण हे आहे की या भारत देशामध्ये गनिमी काव्याचा सर्वात यशस्वी उपयोग मराठ्यांनी केला. आणि गनिमी काव्याचं सूत्रच आहे की रात्री हल्ला करा, शत्रू बेसावत असताना हल्ला करा, जेवढे शत्रूचा नाश नुकसान करता येईल तेवढं करा, शत्रू जागा झाला, लढायला तयार झाला की पळून जा. मराठे नेहमी असंच करत असत. मुघलांच्या छावणीवर हल्ला करताना जेव्हा 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये युद्ध चाललं तेव्हा मुघल बेसावत असताना हल्ला करा, मुघलांचं मोठं सैन्य चालून आलं की पळून जा. त्यामुळे मरता तो हटता म्हणजे मरेपर्यंत लढतो तो मराठा, ही जी व्युत्पत्ती आहे किंवा हा जो अर्थ राजाराम शास्त्री भागवतांनी काढलेला आहे तो मराठ्यांना कितपत लागू होतो याच्याबद्दल शंका, हे मी नाही म्हणत आहे, बाकी सगळे लोक म्हणतात. परत कोणी आपले मित्र व्हिडिओ ऐकत असतील तर तुम्ही तुमच्या मनाचं सांगता म्हणायला येऊ नका. हे पण मी जे सांगितलेलं आहे की जे राजाराम शास्त्री भागवत यांच्या मतावर ज्या लोकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांचं हे मत आहे की मराठी गनिमी काव्यामध्ये एवढे प्रवीण होते, ते जर तिथं प्रत्येक ठिकाणी लढत बसले असते मरेपर्यंत तर शिल्लकच राहिले नसते लढायला. त्यामुळे ही उत्पत्ती मराठ्यांबद्दल किंवा ही व्युत्पत्ती हा अर्थ महाराष्ट्राबद्दल मराठ्यांबद्दल योग्य वाटत नाही. त्याच्यानंतर आपण ज्यांचं मत विचारात घेणार आहोत त्यांच्या मत विचारात घेतल्याखेरीज महाराष्ट्रातला कुठला विषय पूर्ण होऊ शकत नाही. विका राजवाडे. विका राजवाड्यांच्या मताला अत्यंत महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेवढा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्या गोष्टीचा. म्हणून
तर वि का राजवाडे आपल्या महाराष्ट्राचा वसाहत काळ या प्रबंधामध्ये महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती सुचवतात आपल्याला, की त्यांच्या मते महाराष्ट्र शब्द कसा निर्माण झाला असावा. राजवाडे असं म्हणतात की रट्ट या शब्दावरूनच महाराष्ट्र शब्द निर्माण झाला असला पाहिजे. पण आता हे रट्ट कोण, कुठले, त्यांचा वर्ण कुठला, त्यांची जाती कुठली याच्याबद्दल कसलीच माहिती मिळत नाही. हे पण राजवाडे नोंदवून ठेवतात. म्हणजे रट्ट या शब्दावरून महाराष्ट्र निर्माण झाला असला पाहिजे शब्द, म्हणजे रट्ट लोक आले कुठून दक्षिणेमध्ये त्याची कुठली माहिती मिळत नाही. हे पण नोंदवतात राजवाडे, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट की रट्ट या शब्दाचे संस्कृत रूप म्हणजे राष्ट्रिक, म्हणजे राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा मनुष्य, वर्णाने क्षत्रिय, पिढीजात पेशाने देशाधिकारी असा राष्ट्रिकांचा किंवा रट्टांचा दर्जा असे त्या काळामध्ये राहणाऱ्या, असं राजवाड्यांचं मत आहे. देसाई देशमुखांच्याहून थोर अशा अधिकाऱ्याला 100-150 वर्षापूर्वी सरदेसाई, सरदेशमुख असं म्हणत असत. तसंच 1000-1200 वर्षापूर्वी राष्ट्रिकांहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा महारट्ट म्हणत असत, किंवा महत्तर प्रांत, मोठा प्रांत म्हणून या रट्टांच्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणत असत. अशा प्रकारे महाराष्ट्रिकाचा अपभ्रंश महारट्ट आणि महारट्टचा अपभ्रंश मराठ, अशा पद्धतीने राजवाडे रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक, महाराष्ट्रिक यांच्यापासून महाराष्ट्र आणि मराठे असा संदर्भ दाखवताना आपल्याला दिसतात. थोडक्यामध्ये काय आहे की रट्ट या शब्दापासून महाराष्ट्र शब्द निर्माण झाला असला पाहिजे असं राजवाड्यांचं मत आहे, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. पण हे राजवाडे अजून पण एक निरीक्षण नोंदवतात की रट्ट लोक उत्तरेकडून दक्षिणेत वसाहतीला आले असा पुरावा सापडत नाही. मगाशी काय म्हणले राजवाडे की हे लोक कुठले होते, त्यांची जात काय, वर्ण काय, दिसत कसे होते याच्याबद्दल माहिती आढळत नाही. आणि आता राजवाडे स्वतःच म्हणतात की हे लोक रट्ट जे कोणी असतील त्यांच्याबद्दल माहिती नाही, पण एवढे खात्रीनं सांगू शकतो की हे लोक उत्तरेतून दक्षिणेमध्ये आलेले नाही आहेत, वि का राजवाडे यांच्या मते, माझ्या नाही. आता आपण काय करूयात की तिसऱ्या वर्गीकरणामध्ये जाऊयात, की तिसऱ्या वर्गीकरणातले जे विचारवंत आहेत ते थोडीशी आपल्याला डाव्या विचारसरणीची किंवा दक्षिणपंथी मांडणी करताना दिसतात महाराष्ट्राच्या या शब्दाच्या उत्पत्ती आणि व्युत्पत्तीबद्दल. या विचारवंतांचा भर सर्वसाधारणपणे कन्नड, महार, नाग, दक्षिणवंशी यांच्या प्रथा परंपरा आणि मूलनिवासी अशा पद्धतीने मांडणी करण्याचा आपल्याला यांचा प्रघात दिसून येतो किंवा पद्धत दिसून येते महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीची. तर या इतिहासकारांचं मत पण आपण तिसऱ्या पद्धतीतले जे इतिहासकार आहेत त्यांचं थोडंसं आपण समजून घेऊयात. या तिसऱ्या वर्गीकरणामध्ये पहिलं नाव जर कुठल्या इतिहासकाराचं घ्यायचं असेल तर ते येईल जॉन विल्सन यांचं. जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थच्या शब्दकोशामध्ये महाराष्ट्राची साधी सोपी उत्पत्ती सांगितलेली आहे. म्हणजे जसं संस्कृत पंडितांनी सांगितलं की महा अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, तसं जॉन विल्सन म्हणतात महार अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. थोडक्यात महारांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. याच्यासाठी जॉन विल्सन जे दाखले देतात किंवा संदर्भ देतात किंवा विश्लेषण करतात ते विश्लेषण असं आहे की महाराष्ट्रामध्ये महार वस्ती ही पुष्कळ होती जुन्या काळामध्ये, म्हणून महाराष्ट्राला महार अधिक राष्ट्र असं महाराष्ट्र असं नाव पडलेलं. पण कुठल्या काळामध्ये महारांची वस्ती जास्त होती किंवा महार समाजाची वस्ती कुठल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त होती, जर वस्ती जास्त होती तर कुठे त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं, त्यांचा राजा कोणता होता, त्यांनी कुठलं युद्ध जिंकलं का, तो प्रदेश किती विस्तृत पसरलेला होता, कुठपर्यंत पसरलेला होता, कुठून कुठपर्यंत पसरलेला होता, याची माहिती किंवा विश्लेषण काही आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही. कारण हा कोश आहे मोल्सवर्थने बनवलेला, त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये फक्त माहिती दिलेली, विश्लेषण कुठलंच आढळत नाही. अजून एक म्हणीचा त्यांनी आधार घेतला आहे की महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती महार अधिक राष्ट्र सांगताना, ते म्हणजे जेथे गाव तिथे महारवाडा अशी आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण. तर याचा त्यांनी काय केलेलं आहे की आधार घेतलेला आहे की जर गाव तिथे महारवाडा असेल तर याचा अर्थ महाराष्ट्र हे महारांचंच राष्ट्र असलं पाहिजे, अशा उद्देशाने त्यांनी मांडणी केली आहे. त्याच्या स्पष्टीकरणार्थ ते अजून पुढं असं म्हणतात की गुर्जरांचं राष्ट्र जसं गुर्जर राष्ट्र म्हणजे गुजरात झालं, तसं महारांचं राष्ट्र म्हणजे महार अधिक राष्ट्र असं महाराष्ट्र अशी उत्पत्ती झाली, असं जॉन विल्सन यांचं मत आहे. आणि जॉन विल्सन यांच्या या मताला अजूनही काही विचारवंत आहेत, त्या विचारवंतांनी पाठिंबा दिलेला आहे नावाजलेल्या. याच्यामध्ये अलेक्झांडर रॉबर्टसन, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर NG भवरे,
व डॉक्टर दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर यांनी असं म्हणलेलं आहे की जॉन विल्सन याचं मत आम्हाला मान्य आहे किंवा पटण्यासारखं आहे. अजून एक ग्रह असतात ओपट म्हणून, ते या व्युत्पत्तीशी सहमत दिसतात. म्हणजे ही जी जॉन विल्सन यांनी व्युत्पत्ती केलेली आहे महाराष्ट्राची, महारांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, त्याच्याशी ते सहमत दिसतात. पण त्यांनी पण काय केलेलं आहे की महार या शब्दाचं विश्लेषण केलेलं नाही की महार नेमकं म्हणता कोणाला तुम्ही त्या काळामध्ये, आणि मगाशी जे मी प्रश्न उपस्थित केले त्याचं विश्लेषण केलेलं नाही आहे. तेव्हा ओपट यांचं मत असं आहे की त्यांनी भारतवर्षातील मूळ निवासी या त्यांच्या शीर्षक ग्रंथामध्ये असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्रालाच मल्ल राष्ट्र असं म्हणलं आहे त्यांनी. आता ही नवीन संकल्पना आली की मगाशी आपण पाहिलं की उजव्या विचारसरणीचे एक विचारवंत सांगत होते, ची.व्ही. जोशी मला वाटतं आपण त्यांचं नाव घेतलं ते, की पूर्वेकडून आर्य येऊन इथं राहिले, त्यांनी अनेक राष्ट्र वसवली वसाहती म्हणून, त्यातले एक वसाहत म्हणजे मल्ल राष्ट्र आहे. इथं ओपट पण तेच म्हणतात की महाराष्ट्राची व्युत्पत्ती मल्ल राष्ट्र असे, महाराष्ट्र म्हणजे मल्ल राष्ट्र, मल्ल लोकांचे राष्ट्र. या मल्लाची फोड कशी करतात ओपट आहेत ते, मल्ल म्हणजे मार असं म्हणतात की मल्ल याचा नंतर पुढे अपभ्रंश होऊन मार झालं. मार लोकांनाच महार असं म्हणतात, म्हणजे मला ह जोडायचं, महार, मार वेगळं महार वेगळं. त्याच्यानंतर मार या शब्दाचं हळूहळू महार आणि महार या शब्दाचं महार अशा रीतीने वेगळं रूप बनलं असावं असं ओपट सांगतात. मराठीमध्ये ही दोन्ही रूपं आढळतात, म्हणजे मराठीमध्ये महार आणि महार हे दोन्ही पद्धतीने म्हणलं जातं, म्हणून त्याचा संबंध मागे मल्लांशी जोडतात ओपट, आणि हे मल्ल राष्ट्र आहे, महारांचं राष्ट्र आहे, अशा पद्धतीनं ते बोलताना दिसून येतात. पण महाराष्ट्रामध्ये आज जर आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला आजपर्यंत कधी कुठेही मल्ल राष्ट्र ही संज्ञाच वापरलेली दिसून येत नाही, किंवा मल्ल लोक कधी महाराष्ट्रामध्ये राहत होते ते आपल्याला त्याचा काही संदर्भ लागत नाही. मी ऐतिहासिक संदर्भ म्हणतो आहे, पौराणिक ग्रंथांमधले किंवा साहित्यिक ग्रंथांमधले संदर्भ कृपया कोणी देऊ नका, ऐतिहासिक संदर्भ लागत नाही. पण वी.का. राजवाडे यांनी काही ठिकाणी मल्ल या नावावरून एखाद्या गावाचं नाव पडलं आहे का हे शोधलं तर काही गावांची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये मळवली, मालेगाव, त्यानंतर मल्याण, मळसर, मळगाव, मलांजन, मळखेडे, मळवान, मलोनी अशी जी गावं आहेत ती मल्लांशी संबंधित असावीत, महाराष्ट्राच्या आजूबाजूला कुठेतरी राहणारे, असं वी.का. राजवाडे पण म्हणतात. आणि त्या जातीसंबंध गावांचा आधार ओपट स्वतःच्या मताला देतात, महाराष्ट्राला महारांचे राष्ट्र असं म्हणताना. यानंतर डॉक्टर दत्तात्रय पुरुषोत्तम यांचं असं मत आहे की महार हे महाराष्ट्राचे मूळ निवासी आहेत किंवा मूळ रहिवासी इथले आहेत ते महारच आहेत, बाकीचे लोक सर्व बाहेरून आलेले आहेत, म्हणजे आर्य असतील, मराठे असतील, अजून कोणी असतील. महार हे इथले रहिवासी आहेत आणि ते एकेकाळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते होते. परत तोच विषय येतो की कधी राज्यकर्ते होते आणि कुठे राज्य केलं, याच्याबद्दल कोणी विश्लेषण करत नाही, फक्त आपलं मत मांडताना आपल्याला दिसतात. त्यानंतर श्री एच.एल. कोसारे यांचं असं मत आहे की महाराष्ट्रात नागवंशाच्या महारगणांचा लोकांनी प्राचीन काळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन विभिन्न भागामध्ये वसाहती प्रस्थापित केल्या होत्या. म्हणजे जसं उजव्या विचारसरणीचे लोक म्हणतात की आर्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन वसाहती प्रस्थापित केल्या होत्या, तसंच महाजनपदाच्या धर्तीवर एच.एल. कोसारे असं म्हणतात की नागवंशाच्या महारगणातल्या लोकांनी पण महाराष्ट्रामध्ये वसाहती प्रस्थापित केलेल्या होत्या. इतर गणाचे लोकही या प्रदेशामध्ये राहत होते, परंतु या सर्वांमध्ये नागाचा किंवा महारनागाचा गणाचा नाही, महारनागाचा गण प्रमुख होता. महारगण हा अनेक कुलांचा बनलेला होता. महारगणाच्या लोकांनी जो भूभाग व्यापलेला होता, ज्या भूभागाचे स्वामित्व त्यांच्याकडे होते, त्या प्रदेशाला महाराष्ट्र अशी संज्ञा प्राप्त झाली. आता या गोष्टीचा पण ऐतिहासिक संदर्भ कुठे लागत नाही. म्हणजे महारगण ही गोष्ट काय होती, जसं आपण म्हणू शकतो की महाजनपद ही पदं होती, राज्य होती याच्यामध्ये, त्याचे काही आपल्याला पुरावे सापडतात. तसा महारगण होता काय, नागवंशाच्या लोकांनी प्राचीन काळामध्ये येऊन स्थापन केलेला. या महारगणामध्ये जी नावं दिली ते महाराष्ट्रामध्ये कुठे राहत होते, जर खरोखर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहत होते तर त्यांचा ऐतिहासिक संदर्भ काही ना काहीतरी लागणारच. असं होणार नाही की एखादा समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आहे, त्याने वेगळे वेगळे गण निर्माण केलेत, महाजनपद निर्माण केलेत, राज्य निर्माण केलेत आणि त्याचा कुठेच ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. त्याने राज्य पण केलेलं आहे मोठ्या भूभागावर, मोठ्या काळाकरता, एवढ्या काळाकरता राज्य केलं की त्या प्रदेशाचं नावच त्यांच्यावरून पडलं. जर एवढा कुठल्या समाजाने कुठे काही पराक्रम गाजवलेला असेल तर त्याचा कुठे नाही कुठेतरी ऐतिहासिक संदर्भ मिळाला पाहिजे. ते आपण दुसऱ्या भागामध्ये बोलणारच आहोत.
इथे एच एल कोसारे साहेबांनी विषय काढला म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतो की इथे विषय एच एल कोसारे साहेब पण याच्याबद्दल जी माहिती देत आहेत विश्लेषण करणारी ती पुरेशी वाटत नाही किंवा विश्वसनीय वाटत नाही, त्याचे काही पुरावे मिळत नाहीत. फक्त असं म्हणल्यामुळे गोष्टी होत नसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं कोणी असं म्हणेल की आर्यांनी येऊन 6व्या शतकामध्ये वसाहती केल्या होत्या, तर मी त्यावेळेला पण म्हणलो की ती प्रागैतिहासिक गोष्ट आहे, त्याचे ऐतिहासिक पुरावे मिळत नाहीत. तशाच प्रकारची ही गोष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण पाहूयात की ज्ञानकोशकार केतकर साहेब यांचं याच्याबद्दल काय मत आहे. ज्ञानकोशकार केतकर साहेब आहेत, हे एक वेगळीच उत्पत्ती सांगतात जी इतरांनी सांगितलेली आहे. म्हणजे आपण बघितलं की प्रत्येक माणूस काहीतरी वेगळीच उत्पत्ती सांगतो. कोण म्हणतो आर्यांनी वसाहती स्थापन केल्या, कोण म्हणतो मल्ल राष्ट्र आहे. ज्ञानकोशकार केतकर साहेबांचं असं मत आहे की महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना ते असं म्हणतात की महार आणि रट्ट हे दोन वेगळे वेगळे आहेत. केतकर साहेबांचं मत असं आहे की महार आणि रट्ट हे दोघं वेगळे वेगळे आहेत आणि ते दोघं एकत्र आलेत. आणि ते एकत्र आले कसे काय ते पण ते पुढं सांगतात की भाई, कोळी, महार व रट्ट या जाती महाराष्ट्रातच कुरुयुद्धकालीच होत्या, असं केतकरांचं मत आहे. महार व रट्ट यांचे एकराष्ट्रीयकरण इसवी सन पूर्व 2ऱ्या सहस्रकामध्ये झाले असावे, म्हणजे 2ऱ्या शतकामध्ये झाले असावे. म्हणजे महार व रट्ट यांच्या एकत्रीकरणाचा आरंभ कुरुयुद्धापूर्वीच झाला असला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या सर्वांनी महाभारत वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक जमातींचे उल्लेख आहेत, पण रट्ट आणि महार या जमातींचे उल्लेख महाभारतामध्ये नाही आहेत. पण हे केतकर साहेबांनी केलेली मांडणी आहे. तर केतकर साहेबांचं असं म्हणणं आहे की 2ऱ्या शतकाच्या सुरुवातीला महार आणि रट्ट हे एकत्र आले आणि एकत्र आल्यामुळं त्यांची त्या भूभागामध्ये संख्या वाढली आणि संख्याबळ अधिक असल्यामुळं त्यांचंच नाव महाराष्ट्राला पडलं, ते म्हणजे महारट्ट, आणि त्याचं पुढे जाऊन महाराष्ट्र झालं. परंतु इथे पण केतकर साहेबांच्या मते पण रट्ट लोक उत्तरेकडून दक्षिणेस वसाहती करण्यासाठी आले याचा काही पुरावा सापडत नाही, असं केतकर पण म्हणतात. त्यांना ती गोष्ट मान्य आहे. आता हे काय झाले की 3ऱ्या वर्गीकरणातले इतिहासकार झाले. आता आपण 4थ्या वर्गीकरणाकडे जाऊ. 4थ्या वर्गीकरणामध्ये काही इतिहासकार भौगोलिकदृष्ट्या मांडणी करताना दिसतात आपल्याला. महाराष्ट्र शब्द कसा निर्माण झाला, प्रादेशिकदृष्ट्या मांडणी करताना दिसतात. तर भौगोलिकदृष्ट्या मांडणी करणारे जे इतिहासकार आहेत त्याच्यामध्ये महोपाध्याय पा वा काणे यांचं मत फार महत्त्वाचं आहे. काणे साहेब असं म्हणतात की महान राष्ट्र यावरून महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. ती सर्वसाधारण व्युत्पत्ती आहे. सर्वजणच आपण म्हणतो की महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. तर याच्याबद्दल पण आपण नंतर दुसऱ्या भागामध्ये थोडंसं चिंतन करूयात की खरं किती आहे. आता हा विषय आपण इथे सोडून देऊयात. महाराष्ट्र हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून ते देशाच्या विस्तारावरून पडलेले आहे, असं काणे साहेबांचं मत आहे. हे थोडंफार पटण्यासारखं आहे. याच्याबद्दल पण आपण दुसऱ्या भागामध्ये बोलूयात. पुढे असं म्हणतात काणे साहेब की प्राचीन काळापासून दख्खनच्या मधोमध एक प्रचंड अरण्य होतं. त्याचा महाकांतार, महाटवी, दंडकारण्य असा नामोल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. परंतु आर्यांनी हा जंगल भाग साफ करून तेथे सर्वत्र गावे व नगरे बसून आर्य संस्कृतीचा विस्तार केला. अशा प्रकारे पूर्वीच्या महाकांतार किंवा महारण्याच्या जागी विस्तृत असे राष्ट्र झाल्याने त्याला महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले. मात्र हे परिवर्तन जे झालं ते परिवर्तन हळूहळू झालं, शतकानुशतकं झालं. साधारणपणे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्र हे नाव पडलं असावं. तसंच प्राचीन काळी देशाच्या विस्तारावरून त्या प्रदेशाला नावं पडल्याचं उदाहरणं आपल्याला सापडतात. म्हणून काणे साहेब हे जे काय म्हणतात ती व्युत्पत्ती इतरांच्या व्युत्पत्तीपेक्षा जास्त ग्राह्य धरली जाते किंवा मान्य केली जाते की असं होऊ शकतं. इथे फक्त एकच आहे की या व्युत्पत्तीमध्ये त्यांनी जे स्पष्टीकरण दिले त्या स्पष्टीकरणामध्ये एकच आक्षेप घेतला जाऊ शकतो की आर्यच फक्त उत्तरेकडून आले नाहीत, दक्षिणेकडून पण काही लोक आले इथे. आणि मूळचे इथले जे रट्ट किंवा रट्ट होते ते कुठून आले कोणालाच माहिती नाही. म्हणजे इथे महाअरण्याचा त्यांनी जो उल्लेख केला आहे ती गोष्ट ठीक आहे, आपण मान्य करू शकतो. पण फक्त आर्य झाले आणि त्यांनी विस्तार केला आणि त्यांचं राज्य झालं, ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या थोडीशी पचनी पडायला अवघड आहे. पण बाकी जो भौगोलिक तो जो उल्लेख करताय तो भौगोलिक उल्लेख शास्त्रीय कसोटीवर टिकण्यासारखा आहे. कसा ते आपण दुसऱ्या भागामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. आपल्याला पुढची पण मतं बघायची म्हणून आपण इथे त्याबद्दल बोलत नाही आहोत जास्त. पुढचे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे वसंत चौधरी. वसंत चौधरी असं म्हणतात की
प्रदेशाच्या नावावरून महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे. मग प्रदेशाचं नाव ते कसं करतात, त्याची नामचिकित्सा कसं करतात ते महाराष्ट्र, महरट्ट व रट्ट या नावाच्या चिकित्सेवरून वसंत चौधरी यांचं असं मत आहे की या प्रदेशामध्ये रट्ट या लोकांनी मूळ वसाहत केलेली असली पाहिजे. येथील मूळ लोकांचं जे मूळ नाव होतं ते मरहट्टे, त्याचं पुढे मराठे झालं आणि पुढे मराठी झालं, अशी पण एक शक्यता वसंत चौधरी बोलून दाखवतात. मरहट्ट या कानडी शब्दाचा अर्थ झाडी मंडळ असा प्रदेशवाचक शब्द आहे. म्हणजे मरहट्ट म्हणजे झाडी मंडळ, म्हणजे जिथे झाडी वाढलेले अरण्य असावे. या झाडी मंडळातील हट्टीजन म्हणजे पशुपालन करणारे धनगर गवळी असा त्याचा एक दुसरा लोकवाचक अर्थ होता. म्हणजे मरहट्ट म्हणजे झाडी मंडळ अरण्य, मरहट्टी म्हणजे त्या जंगलामध्ये राहणारे धनगर गवळी वगैरे पशुपालन करणारे लोक, अशी एक व्युत्पत्ती वसंत चौधरी आपल्याला त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या नावावरून सांगताना आढळून येतात. तर आता आपण इथे जे व्युत्पत्ती सांगितलेल्या आहेत सर्व महाराष्ट्र शब्दाच्या किंवा प्राचीन काळापासून आपण जे पाहिलेलं आहे, यातल्या कुठल्या व्युत्पत्ती खऱ्या, कुठल्या सत्याच्या जास्त जवळ जाणार आहेत, कुठल्या व्युत्पत्तींना ऐतिहासिक आधार भेटत नाहीत, शास्त्रीय आधार भेटत नाहीत, याची चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूयात, दुसऱ्या भागामध्ये करूयात. कारण जवळपास हा व्हिडिओ पण 1 तासाचा इथे होतच आलेला आहे. आता या सगळ्याचा जर आपण विचार करायचा म्हटलं किंवा सारांशाचा जरी विचार करायचा म्हटलं थोडंसं, तरी आपल्याला दुसरा 1 तासाचा व्हिडिओ बनवायला लागण्याची शक्यता आहे. म्हणून आज आपण इथेच थांबूया. या पहिला भाग आपला इथे संपलेला आहे. पहिल्या भागामध्ये आपण सर्व विचारवंतांची जी मतं मांडलेली आहेत ती विचारवंतांची मतं लक्षात घेतली, पाहिली, ऐकली. आता आपण सर्वांनी पण हा भाग पाहिल्यानंतर या सर्व विचारवंतांच्या मतावर थोडंसं चिंतन करावं आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल थोडा विचार करावा अशी माझी इच्छा आहे. पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जेव्हा याच्यावर चिंतन करू त्यावेळेला तुम्हाला जे वाटतं ते शास्त्रीयदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या सत्तेच्या जवळ जाणारं सिद्ध होतं का ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूयात. दुसरा भाग शक्यतो उद्याच येईल किंवा या भागाबरोबरच हे दोन्ही भाग एकत्र व्हिडिओ म्हणून टाकता यावेत, जेणेकरून आपल्याला सर्वांना एकत्र ऐकता येतील. ते असा मी प्रयत्न करतोच आहे. ते व्हिडिओ बनवेपर्यंत दोन्ही आपण आज इथे थांबूयात. भेटूयात उद्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.